अगदी खरं आहे. अपेक्षित नसताना इतका मोठा पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे. खरं तर परतीच्या पावसाची ही सुरुवात आपण म्हणत होतो. पण आज मात्र मुंबईला अक्षरशः पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढलेलं आहे. विशेषतः चाकरमानी जे घरी जाणारे आहेत त्यांचे आज हाल होताना दिसताय. भांडूप असेल, कुर्ला असेल, हे जे लो लाईन भाग आहे या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे जी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे. मध्य रेल्वे थोडासा फटका हार्बर लाईनला बसलेला आहे आणि दृश्यमानता कमी असल्यामुळं वेस्टर्न लाईन थोडी धीम्या गतीनं चालती आहे. परंतु सगळ्यात मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे मध्य रेल्वेला आणि त्यामुळे चाकरमान्यांचे विशेषतः घरी जाणारे हाल होत आहेत असं आपल्याला एकूण बघायला मिळत आहे. रस्ते वाहतूक सुद्धा थोडी धीम्या गतीनं झालेली आहे कारण अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाऊस आता जातोय असं वाटत असताना कुणीही साधारणपणे छत्री किंवा रेनकोट आपल्या बरोबर घेत नव्हते आणि त्यात अचानक इतका मोठा पाऊस आल्यामुळं आज मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण पावसानं उडवली असं म्हणायला हरकत नाही. नक्की. धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल. अंधेरी सबवेचा भाग, साऊथ मुंबईमधला बहुतांश भाग, घाटकोपरचा स्थानक परिसर, बाहेरचा भाग, त्याबरोबर भांडूप विक्रोळीच्या दरम्यानचा ट्रॅकचा भाग, अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि रेल्वे स्थानकांवरही अशी गर्दी बघायला मिळते. जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची ही दृश्य एका बाजूला एका विंडोमध्ये तुम्ही बघताय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि दुसरीकडे दादर स्थानकावरची दृश्य. दादर स्थानकावर थोडी गर्दी दिसते. दादर स्थानक हे कायमच गजबजलेलं असतं. पण चाकरमानी जे घरी जाणारे थोडे उशिरा निघतात 8, 8:30, 9च्या दरम्यान त्यांना या गर्दीला सामोरं जावं लागतंय. पावसामुळे रस्ते पाण्यात गेलेले आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची दृश्य